नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। संदीप काकांनी जी बैलगाडी शर्यत ठेवलेली आहे ते एक दिवसावर आहे, म्हणजे आजची जी 22 तारीख आणि उद्याची जी 23 तारीख। पण गेले काही दिवसापासून खूप जणांच्या मनामध्ये जे डाऊट्स येत आहेत आणि ते मला थोडे क्लिअर करायचे आहेत या व्हिडिओच्या मार्फत, म्हणून ही जी मी आता व्हिडिओ बनवतोय। सर्वात पहिले जे टायमाचं डाऊट, म्हणजे खूप जणांना इकडे तिकडे जे प्रत्येक ग्रुप्समध्ये जे मेसेज फॉरवर्ड होतात की या टायमाला होईल, त्या टायमाला होईल। टाइम जो फिक्सच आहे, जो तुम्ही प्रत्येक बॅनरमध्ये बघितला असेल 7 वाजता। काकाने भले माझ्या मुलाखतीमध्ये 8 सांगितलेलं होतं, पण आपण जो प्रयत्न करा की 7 वाजता, माझ्या मते जे 7 वाजता जी बैलगाडी शर्यत सुरू होईल, 7 म्हणजे 7:15 तरी पकडून चला। कारण की पाणी जो आहे थोडा, म्हणजे समुद्राचं पाणी जो आहे तो आज, म्हणजे एक व्हिडिओ फॉरवर्ड झालेली होती, मी स्क्रीनवर दाखवते तुम्हाला। त्या व्हिडिओमध्ये असं होतं की पाणी काहीतरी 9:30 वाजता जो वर आलेला होता। तर असं म्हणजे जे तिकडचे राहणारे लोक आहेत ते असे बोलतात की उद्या अजून थोडं लेट येईल, अर्धा तास पाऊण तास पकडून चला। पण तसं जर असलं तर खूप चांगलं होईल, पण जर पाणी जर वर यायला सुरुवात झाला अगोदर, तर आपली जी बैलगाडी शर्यत आहे ती होणार नाही। म्हणजे पाण्यामध्ये जे पूर्ण जे बैलगाडी शर्यत होईल, तर ते नाही होण्यासाठी तुम्ही जे जास्तीत जास्त प्रयत्न करा की वेळ द्यायचा। कारण की जे आपले तिथं पंच असणार आहेत त्यांनी तर क्लिअरली सांगितलेलं की गाडी थोडीफार जरी लेट झाली, तुमचा गट जर गेलेला असेल, तर गाडी जे तुम्हाला पळवता येणार नाही। मग याची तुम्ही स्वतःहून काळजी घ्या। आणि दुसरी गोष्ट, मी तर रिपोर्ट दाखवतो कारण की मी थोडीशी रिसर्च केली की उद्या पाणी जो किती वाजता भरेल वगैरे असं सर्व। तर त्यामध्ये दाखवतंय की काहीतरी 7:20 पाणी जो आहे एकदम समुद्राच्या जिथे खाली असतो तिथे असणार आहे, आणि तिथून जो त्या टायमाला, म्हणजे आपली जेव्हा शर्यत सुरू होणार आहे त्या टायमाला पाणी जो वर यायला सुरुवात देखील होणार आहे। पण तो यायला तर वेळ लागतोच, पण त्या पूर्ण वेळेमध्ये आपली जी शर्यत पूर्ण व्हायला पाहिजे। तर नियोजकांनी याची देखील काळजी घ्यायची आहे की त्या टायमामध्ये बरोबर शर्यत पूर्ण करायची आहे। आणि दुसरी गोष्ट, मी स्वतःच्या बंदरावर गेलेलो होतो संध्याकाळी, तिथे जे एवढा काळोखामध्ये त्या लोकांनी ज्या स्टेज बांधायला सुरुवात केली, कारण की पाणी जो नुकताच खाली गेलेला होता, म्हणून जे त्यांनी स्टेज बांधायला सुरुवात केलेली होती, काळोखात लावली त्यांनी नंतर लाईट। पण ही जी व्हिडिओ मी थोडी अगोदरच काढलेली होती। पण त्यांनी पण जे स्टेज वगैरेचे पण जिथे काम सुरू झालेलं आहे, आणि बंदर तुम्ही बघताय, मी जी ती व्हिडिओ दाखवतोय ती संध्याकाळची व्हिडिओ आहे, असं समजू नका की सकाळी असं व्ह्यू असेल। पण आता जी व्हिडिओ मी दाखवेल, म्हणजे ती स्क्रीनवर, ती सकाळची व्हिडिओ, म्हणजे सकाळी जो बंदर असा असणार आहे त्यानुसार, म्हणजे खूप वेळा जे बैलगाडीचे फेरे तिथे झालेले आहेत, खूप जणांचं नियोजनही झालेलं असेल त्याच प्रकारे। आणि आता तिसरा प्रश्न खूप जणांच्या मनामध्ये आला असेल की गाड्या किती नोंद झाल्यात म्हणून। तर टोटल 109 गाड्या ज्या नोंद झालेल्या आहेत। आणि कारण की आता थोड्या वेळ अगोदरच माझं जे ज्यांच्या इथं नोंदणी करायची होती त्यांच्याशी बोलणं झालं, त्यांनी मला ही माहिती दिलेली आहे। आणि त्यांनी जे लॉट्स वगैरे पाडून सर्व झालेलं आहे, म्हणजे अगोदरच सर्व त्यांनी ते करून, जे उद्याचे जे आपले पंच असणार आहेत तिथे कमिटी असणार आहे, कमिटीकडे त्यांनी देऊन ठेवलेले आहे। लॉट्स वगैरे सर्व पाडून वगैरे झालेले आहेत। टोटल जे 9 बैलगाडीचे गट झालेले आहेत, त्यामध्ये 1 ते 6 मध्ये जे आपले जे गट असतात ते, त्यानंतर एक क्वार्टर फायनलचा गट, त्यानंतर एक सेमीचा गट, आणि त्यानंतर एक फायनलचा गट। आणि घोडागाडीचे 2 गट असणार आहेत, त्यामध्ये एक्का आणि दुक्का त्याने तसं केलेलं आहे, आणि एक सायकलिंगचा गट। असे जे गट पाडून, म्हणजे सर्व लॉट्स वगैरे पाडून, जे ज्यांनी गट वगैरे पाडले त्यांनी जे उद्याचे जे कमिटी असणार आहे त्यांच्याकडे दिलेले आहेत। तर हे सर्व झालेलं आहे। त्यानंतर बहुतेक जणांनी हा देखील एक प्रश्न विचारलेला होता की ज्या बैलगाड्या त्या लाईव्ह आहेत का म्हणून। तर बैलगाडी जी आहे लाईव्ह नसणार आहे, तुम्हाला जे प्रत्यक्षात बघायला यावं लागणार आहे ठिकाण आपलं सारल बंदर अलिबागमध्ये, सकाळी 7 वाजता जी बैलगाडी शर्यत आपली सुरू होणार आहे। तर ही जी थोडीफार माहिती जी मला तुम्हाला द्यायची होती ती मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर सर्व जे बैलगाडी मालक आहेत त्यांना शर्यतीसाठी खूप खूप शुभेच्छा। आपली जी तयारी आहे त्यानुसार उद्या तिथे प्रदर्शन दाखवालच तुम्ही, अशीच मी अपेक्षा करतो तुमच्याकडनं। तर सर्व बैलगाडी मालकांना परत एकदा शर्यतीसाठी खूप खूप शुभेच्छा। तर ही व्हिडिओ मी इथेच संपवतो। भेटू आपण उद्या सकाळी डायरेक्ट आपल्या सारल बंदरावर। तर चला, बाय, विश यू वेल, गुड नाईट, बाय।